नामदेव महाराज म्हणतात, लोखंडाचा वेळा परिसाची रतला, मागिले ते बोल बोलू नये. लोखंडाचा वेळा होता, आता परिसाचा संग झाला, त्याचं सोनं झालं. आता त्याला मागची किंमत लागत नाही. एखादी दासी आहे आणि त्या दासीचं लग्न राजा बरोबर झालं. आता ती दासी राहिली का? ती राणी होते, ती महाराणी होते, आणि म्हणून तिला दासी म्हणता येत नाही. दासी होती परी राह्यासी रतली, मागिले ती बोल बोलू नये. एखादी वेश्या आहे, अनेक पुरुषांच्या संगतीमध्ये आलेली वेश्या, एक कोणीतरी पुरुष भेटावा आणि त्या पुरुषावर तिचा विवाह व्हावा, लग्न व्हावं. ती वेश्या राहते का? ती पतिव्रता. परी पतिव्रता झाली, मागिले ती बोल बोलू नये. मग शेवट नामदेव महाराज म्हणतात, आता मी शिंपी आहे, पण देवाशी रत झालो, ईश्वराशी रत झालो, त्याच्या चरणाशी एकाग्र झालो. आता मी काय शिंपी राहिलो म्हटले? हे नामदेव महाराज म्हणतात. वेश्याभूती परी पतिव्रता झाली, बोल बोलू नये. विष्णुदास नामा विठ्ठली रंगला, तू शिंपीला म्हणू नये. मी विष्णुदास आहे, जरी शिंपी कुळामध्ये जन्माला आलो, पण भगवंताच्याच ठिकाणी मी एकाग्र झालो, एकबुद्धी झालो. परिणाम मी शिंपी राहिलो नाही, मी आता विष्णू भक्त झालेलो आहे. नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी, उपमा जातीची देऊ नये. मी जरी जातीचा शिंपी असलो, पण आता मला त्या जातीची उपमा दिली जात नाही. हे नामदेव महाराज स्वतः सांगतात बरं. आणि ही सगळी विचाराची उच्चता बघितल्याबरोबर